नागपूरमधून महत्त्वाची बातमी येते। नागपूरचे 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निलंबित करण्यात आले। एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठांची मोठी कारवाई दिसते। सायबर पोलीस ठाण्यातील 500 रुपयांच्या फसवणुकीचे हे प्रकरण होतं। निलंबित केलेल्या 2 पीआय, 1 एपीआय आणि 6 कर्मचारी यांचा समावेश आहे। 500 रुपयांच्या फसवणुकीच्या तपासासाठी 9 कर्मचाऱ्यांचा विमान प्रवास झालेला होता। मुंबई आणि पुण्यात धाड टाकायला 9 पोलीस कर्मचारी विमानाने गेलेले होते। कारवाईत अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप होत होता। धाडीच्या या बातमीवरून पोलीस निरीक्षक विजय राहणे आणि कॉन्स्टेबल प्रफुल्ल ठाकरेंमध्ये हाणामारी झाली होती आणि त्यानंतर ही मोठी कारवाई झाली आहे। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकी काय कारवाई झाली आहे? या प्रकरणी 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे। मुळात नागपूरमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनमध्ये 500 रुपयांची बेटिंग संदर्भातली एक तक्रार जी आहे ती दाखल झालेली होती। खरं पाहिलं तर नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 16 महिन्यामध्ये जवळपास 120 तक्रारी प्रलंबित आहेत, ज्याच्यामध्ये नागपूरकरांची 58 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे। मात्र त्या प्रकरणांकडे सायबर पोलीस स्टेशनच्या त्या पथकाने लक्ष घातलं नव्हतं आणि 500 रुपयांच्या तक्रारीसाठी एक पथक सडक मार्गाने आणि दुसरं पथक विमानाने मुंबई आणि पुण्याला गेलेलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। मात्र तिथे बेटिंग ॲप चालवणाऱ्या एका टोळीविरोधात ठोस कारवाई न करता फक्त सूचना पत्र देऊन त्यांना सोडण्यात आला आणि त्याच्यामध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार झाले अशा पद्धतीचा आरोप होऊ लागलेला होता आणि त्याच आरोपानंतर पोलीस ठाण्यामध्ये एक अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यामध्ये हाणामारीची घटना घडली होती आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची ही चौकशी सुरू झाली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाला घेतलं आणि त्यामध्ये आता सायबर पोलीस स्टेशनच्या 2 पथकाचे जे 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यासह हाणामारीच्या प्रकरणात सम्मिलित असलेले एपीआय विजय राणे आणि प्रफुल्ल ठाकरे या कॉन्स्टेबलसह इतर 5 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। धन्यवाद रजत, या सविस्तर माहितीसाठी।